अक्कलकुवामधून आमच्या पाडवींना उमेदवारी देण्यात आली आहे। बाळापूरमधून बळीराम शिरस्कर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रिसोडमधून श्रीमती भावना पुंडलिकराव गवळींना उमेदवारी देण्यात आली आहे। हदगावमधून यावेळी कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। नांदेड दक्षिणमधून आनंद शंकर तिडके पाटील बोंडारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। परभणीतून आनंद भरोसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर पालघरातून गावितांना उमेदवारी देण्यात आली आहे। बोईसरमधून विलास तरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। शांताराम मोरेंना भिवंडी ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे। भिवंडी पूर्वतून संतोष मंजुळा शेट्टींना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर यावेळी आपण पाहिलं तर कल्याण पश्चिममधून विश्वनाथ आताराम भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अंबरनाथमधून डॉक्टर बालाजी किनीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विक्रोळी सुवर्णा करंजेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर दिंडोशीमधून संजय ब्रिज किशोरलाल निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आणि अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेलांना उमेदवारी देण्यात आली आहे। चेंबूरमधून तुकाराम रामकृष्ण कातेंना उमेदवारी देण्यात आली आहे। वरळीतून मिलिंद देवरांना उमेदवारी, पुरंदर विजय सोपानराव शिवतारेंना उमेदवारी, कुडाळ मधून निलेश राणेंना उमेदवारी, कोल्हापूर उत्तरमधून राजेश विनायक क्षीरसागर यांना उमेदवारी। आता जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये दिंडोशीतून संजय निरुपम आणि अंधेरी पूर्वतून मुरजी पटेल यांना उमेदवारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा यांची उमेदवारी निश्चित होऊन जी ती यादीत त्यांचं नाव आहे। आणि कुडाळमधून निलेश राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी कपिल आपल्या सोबत आहेत। कपिल, काय ताजे अपडेट आहेत? सर्वात महत्त्वाचं ज्या गोष्टीकडे सर्वांना लक्ष लागले होतं तिथे म्हणजे कुडाळमधून निलेश राणे यांचं नाव आता समोर आलेलं आहे। तरच भावना गवळी यांचं पुनर्वसनासाठी त्यांना आता आमदारकीचं तिकीट देण्यात आलेलं आहे। तर सर्वात महत्त्वाचं ठाण्यातले जे निकटवर्गीय समजले जातात भोईर असतील किंवा मग बालाजी किनीकर असतील ह्यांना पुन्हा रिपीट करण्यात आलेलं आहे। हे निकटवर्गीय समजले जातात एकनाथ शिंदेचं यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे। तर त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय निरुपम यांनाही तिकीट देण्यात आलेलं आहे जे खूप महत्त्वाचं नाव समजलं जाते। खरं तर मुंबईच्या ते 3 लढती आहेत। संजय निरुपम असतील, वरलीची जी लढत आहे मिलिंद देवरा असेल, त्याच्यानंतर अंधेरी पूर्वची मुरली पटेल असतील आणि कुडाळची जी निलेश राणे ही महत्त्वाची नावं जी यांच्यावर लक्ष होतं का ह्यांना तिकीट मिळतं का नाही मिळत। कारण की आपण पाहिलं होतं काही दिवसापूर्वी निलेश राणे यांनी मोठ्या धुमधडाक्यात शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, मोठा पक्षप्रवेश झाला होता आणि त्यामुळे याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। विक्रोळी मत सुवर्णा करंजे यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे। एकंदरीतच जे स्थानिक आमदार आहेत त्यांना त्यांचं तिकीट न कापलं नाहीये, कोणाला नाराज केलं नाहीये असं चित्र या पुन्हा समोर येत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी हाय व्होल्टेज लढाई जी आहे वर्लीची ती होणार आहे थेट आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा। कारण की तिथे सायना एनसीचंही नाव समोर येत होतं, परंतु ती सायना एनसीचं नाव आता कट करण्यात आलेलं आहे, कापण्यात आलेलं आहे आणि तिथे आता मिलिंद देवरा यांची लढाई होणार आहे। ही आता हाय व्होल्टेज लढाई पाहायला मिळणार आहे। निश्चितच कपिल, आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण ही यादी जी आहे ती सांगूयात। तर आपण पाहतोय शांताराम मोरेंना भिवंडी ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे। सुवर्णा करंजेंना विक्रोळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे। संतोष शेट्टींना भिवंडी पूर्व, संजय निरुपम दिंडोशी, विश्वनाथ भोईर कल्याण, मुरजी पटेल अंधेरी पूर्व, बालाजी किणीकर अंबरनाथ, तुकाराम कातेंना चेंबूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेची दुसरी यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। तर कपिल आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी आहेत। कपिल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये निलेश राणेंना उमेदवारी जी आहे ती कुडाळमधून देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास 20 वर्षानंतर धनुष्यबाण हाती घेत निलेश राणे जे ते रिंगणात आहेत। नक्कीच खरं तर बघायला गेलं तर या सर्व लढाईकडे सर्वांचं कोकणवासियांचं लक्ष होतं। निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक अशी लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर ही काटेकी टक्कर अशी लढाई पाहायला मिळू शकते। आपल्याला काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं होतं का निलेश राणे यांनी मोठा पक्षप्रवेश केला होता आणि वडील भाजपात असताना मंत्री होते वडील नारायण राणे, खूप मोठं नाव समजलं जातं। ते भाजपात असताना अदला बदली केली आहे महायुतीमध्ये आणि त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला होता। कारण की ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेचा दावा त्या जागेवर होता, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता त्यांना तिकीट डिक्लेअर झालेलं आहे, उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे। त्यामुळे नक्कीच ही लढाई आता काटेकी टक्कर होणार असं आपण बोलू शकतो। खरं तर निलेश राणे हे या राजकीय प्रवाहातनं खूप दिवसापासून काही
साईड ट्रॅक झाले होते आणि आता पुन्हा निलेश राणे यांना राजकीय प्रवाहात आणण्याची ही एक आपण मूव बोलू शकतो, एक राजकीय प्रवाहात आणण्याची घडी बोलू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोकणातल्या राजकारणाला वेगळी दिशा मिळू शकते ह्या निमित्ताने, हे सर्वात महत्वाचं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्गीय समजले जाणारे बाळाजी किनीर असतील अंबरनाथचे, भिवंडीचे कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर असतील, त्याचबरोबर शांताराम मोरे असतील जे भिवंडी पश्चिम ग्रामीण भागात येत आहेत. हे जे सर्व निकटवर्गीय जेव्हा यांनी बंड केला होता एकनाथ शिंदेने तेव्हा यांच्याबरोबर ही सर्व मंडळी त्या बंडामध्ये होती, त्यांनी साथ दिली होती एकनाथ शिंदेला. आणि ठाण्यामध्ये हा बालेकिल्ला समजला होता एकनाथ शिंदेचा आणि या बालेकिल्ल्यामध्ये कुठेही बंडखोरी होऊ नये, कोणाचंही तिकीट कापलं जाऊ नये, जे निकटवर्गीय त्यांचं कोणाला तिकीट कापलं जाऊ नये ह्याची पूर्ण खात्री एकनाथ शिंदेने घेतली असावी. आणि त्या अनुषंगाने ह्या सर्वांना पुन्हा उमेदवार दिलेली आहे, पुन्हा रिपीट करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणताही उमेदवार असतील किंवा कोणताही आमदार जो बंडाच्या वेळी जेव्हा त्यांनी बंड केलं होतं एकनाथ शिंदेने तेव्हा साथ दिली होती एकनाथ शिंदेला आणि त्याचं फळ मिळालेलं आहे असं आपण बोलू शकतो. पुन्हा शांताराम मोरे असतील, भोईर असतील किंवा बालाजी किनेकर असतील ठाण्यातले यांना उमेदवार दिलेली आहे. तर मुंबईकडे आपण वळतो, संजय निरुपम जे आहे ते मोठं नाव समोर येत आहे. मिलिंद देवरा हे एक मोठं नाव समोर येत आहे. त्यानंतर मुरजी पटेल आपण पाहिलं होतं लटकेंचा जेव्हा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मेसेज जेव्हा रिंगणात उतरल्या होत्या तेव्हाही मुरजी पटेल यांनी फॉर्म भरला होता, परंतु लटकेने बिनविरोध करायचं असं ठरलं होतं महायुतीकडून आणि त्यावेळी मुरजी पटेल यांनी माघार घेतली होती आणि तेव्हापासूनच मुरजी पटेल कामाला लागले होते. याच ठिकाणी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा ह्याही इंटरेस्टेड होत्या, ह्यांनीही दावा केला होता, ह्यांनी मोठं शक्ती प्रदर्शित केलं होतं, ह्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांची एक संस्था असते, संस्थेचं एनजीओ चालवतात आणि त्यांनी अधिकृत पक्षप्रवेश केला होता शिवसेनेत काही दिवसापूर्वी आणि त्यांनाही तिकिटाची आस होती, परंतु या मुरली पटेल यांना तिकीट मिळालेलं आहे आणि त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. ही सर्वात महत्वाच्या घडामोडी आहेत. वरलीकडे बघितलं तर आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध कोण लढणार याच्यावरती अनेक बैठका झाल्या होत्या, अनेक मोठी मोठी नावं समोर येत होती. त्यातमध्ये मिलिंद देवरा असतील, शायना एन्सिल असतील, जे उच्च शिक्षित लोक आहेत अशी नावं समोर येत होती आणि त्याच्यामध्ये शायना एन्सीचंही नाव, शायना एन्सी या बीजेपीकडनं शिवसेनेत प्रवेश करतील आणि शिवसेनेच्या तिकिटावरती आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध लढतील. त्यांनी तयारीही दर्शवली होती, त्यांनी तयारी सुरू केली होती, परंतु आज मात्र मुरजी पटेल यांना तिकीट मिळालेलं आहे. मुरजी पटेल यांनी याआधीही लोकसभेच्या आधीही तयारी सुरू केली होती, त्यामुळे त्यांना हे तिकीट देण्यात आलं आहे. मुरजी पटेल हे खास भाजपाचे कार्यकर्ते आहेत, अनेक वर्ष ते भाजपामध्ये आहेत, परंतु त्यांनी फक्त शिवसेनेची जागा असल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेच्या जागेवरती लढणार आहेत. म्हणजे आपण या यादीमध्ये बघितलं तर अदलाबदलीची अनेक उदाहरणं आहेत. अदलाबदली म्हणजे कुडाळचं असेल, निलेश राणेंचं असेल, त्यानंतर मुरजी पटेल असेल अंधेरी पश्चिमचं, ह्या सर्व गोष्टी अंधेरी पूर्व या सर्व गोष्टी पाहतात तर अदलाबदलीची अनेक उदाहरणं या पूर्ण यादीतनं समोर येत आहेत. त्याचबरोबर निष्ठावंत जी आहेत त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे, हे एक महत्वाचं असणार आहे. आणि खरोखर वरली या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष होतं आणि त्यासाठी मिलिंद देवरा हे उच्च शिक्षित असं नाव समोर आलेलं आहे. निश्चितच या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर निलेश राणेंची खरं तर टफ फाईट आता वैभव नाईकांशी होणार आहे. कपिल नक्कीच एक सर्वात महत्वाचं बघायला गेलं तर दिंडोशी जर पाहिलं तर दिंडोशीमध्ये 4 उमेदवार होते जे इंटरेस्टेड होते आणि याच्या आधी पाहिलं तर दिंडोशीमधनं संजय निरुपमने त्यांच्या काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळा बंड केलं होतं या गोष्टीसाठी, परंतु त्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं. परंतु आज ह्यावेळी एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेऊन विश्वास ठेवला त्यांच्यावरती आणि संजय निरुपम यांना ही संधी दिलेली आहे. त्यामुळे मुंबईची गणित वेगळी असणार आहे, मुंबईचे वेगवेगळे चेहरे समोर येत आहेत. अगदी कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.